तर मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी नवीन अर्ज मागवण्यासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये शहरी भागासाठी 185 तर ग्रामीण भागासाठी 665 असे एकूण 850 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातील पात्रता असतील, अटी असतील, निकष असतील, यावरती 9 जुलै 2026 जी अनुसार आपण डिटेल्स मध्ये त्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तो अटी शर्ती माहिती करून घ्यायचा आहे। यासाठी आता अर्ज भरण्याची सुरुवात तुम्हाला 17 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही तुम्हाला 31 ऑगस्ट 2026 आहे। हे अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत। अर्जाचा नमुना कसा आहे, कसं भरायचा ते आपण पुढे सांगणारच आहोत। आणि अर्ज तुम्हाला हा संपूर्ण भरल्यानंतर जे काही नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे तुम्हाला सादर करावयाचे। हे सर्व शासकीय सुट्टीचे दिवस वगळूनच तुम्हाला अर्ज सादर करावयाचे आहेत। त्यानंतर आता संपूर्ण जे काही अर्ज सादर करायचे आहेत, परंतु याच्यासाठी तुमची 100 गुणांकनाच्या नुसार मान्यता देण्यात येणार आहे। ते 100 गुण नेमके तुम्हाला कोणत्या ह्याच्यासाठी किती गुण आहेत ते आता आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। पाहू शकता की निवड प्रक्रिया ही तुमची 100 गुणांच्या आधारावर केली जाणार आहे। त्याच्यामध्ये 100 गुण हे शैक्षणिक पात्रतेला तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत। त्यानंतर संगणक व डिजिटल साक्षरता 15 गुण आहेत। स्क्रीन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि त्यामध्ये अतिरिक्त गुणांचं काही मूल्यांकन निकष आहेत ते सुद्धा पाहू शकता। तुमच्या शॉपमध्ये जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यासाठी 15 गुण आहेत। आर्थिक क्षमता तुमचे 10 गुण आहेत। ग्राहक सेवा व संवाद कौशल्य 20 गुण आहेत। अनुभवासाठी 10 गुण आहेत। व्यवसाय आराखडा व शाश्वततेसाठी 5 गुण आहेत। सामाजिक समावेशकतामध्ये 5 गुण आहेत। चारित्र्य पडताळणी 10 गुण असे मिळून एकूण 100 गुणांकनाद्वारे तुमची ही निवड केली जाणार आहे। हे निवडीचे मूल्यांकन तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवू शकताय की जे काही 12वी साठी 12वी पर्यंत शिक्षण झालं असेल तर 5 गुण आहे। पदवी असेल तुमची तर परत 2 एक्स्ट्रा आहेत आणि पदव्युत्तर पदवी असेल तर 3 गुण एक्स्ट्रा आहेत। 15 गुणांसाठी तुमचं काय काय संगणक डिजिटल साक्षरतामध्ये MSc असेल तर तुमचं 13 गुण आहेत। सायबर सुरक्षाचं ज्ञान असेल तर 2 गुण असं 15 आहेत। इथं संपूर्ण डिटेल्स मध्ये आता देण्यात आले आहे बघा माहिती। तुम्ही हे सविस्तर वाचून घ्या, कोणत्यासाठी किती गुण आहेत आपण हे डिटेल्स मध्ये सांगत बसणार नाहोत। स्क्रीनवर तुम्ही पाहून घेऊ शकता की संपूर्ण ह्याच्यामध्ये माहिती तुम्हाला देण्यात आलेलीच आहे। थोडक्यामध्ये आपण आता पुढची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे तुम्हाला जो काही अर्ज करायचा आहे तो नेमका अर्ज कशा पद्धतीचा आहे आणि तुम्हाला अर्जामध्ये काय काय माहिती भरायची आहे आणि ते सविस्तर तुम्हाला कुठं सादर करायचं आहे त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये आता माहिती पाहणार आहोत। नवीन आपले सरकार सेवा पाहू शकता। आता हा जो काही अर्ज तुम्हाला करायचा आहे हा अर्जाची प्रिंट काढून घ्या तुम्ही। नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज हा अर्ज आहे प्रति माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती छत्रपती संभाजीनगर नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत आहे। महोदय वरील संपूर्ण माहिती अर्जदाराची वैयक्तिक माहिती आहे। इकडल्या बाजूला फोटो चिटकावा, तुमचं नाव मराठीमध्ये टाका, नंतर इंग्रजीमध्ये टाका, संपूर्ण पत्ता टाका, तालुका जिल्हा पिनकोड सह जन्मतारीख टाका, लिंग तुमचं स्त्री पुरुष काय असेल टाका, मोबाईल नंबर ईमेल ID तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आधार नंबर टाका, पॅन नंबर टाका आणि अर्जदाराची जी काही शैक्षणिक माहिती आहे ती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे। 12वी असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल, संगणकाचे तुमचं MSc आहे का CCC आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। अर्जदार स्थानिक रहिवासी आहे किंवा नाही असेल तर होय करा, होय तर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र वगैरे द्यावं लागणार आहे। त्यानंतर मग खाली जे काही केंद्रासाठी सादर करायची म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी केंद्र स्थापन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथं आता तिची जागा द्यायची आहे। तुम्हाला कोण्या ठिकाणी ग्रामपंचायतचं आहे, नगरपंचायत आहे का नगर परिषदचं आहे ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे। जाहीर उतारनुसार तुमची जी काही रेट गावाचं क्षेत्र वाडी परिसराचं नाव काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे। त्याचा तालुका टाकायचा आहे, जिल्हा पिनकोड आणि जाहिरातीनुसार अर्ज करीत असलेल्या जागेचा सेन्सस कोड तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे त्या पद्धतीने इथं टाकायचं आहे। CSC ID असल्यास जी काही माहिती भरणं त्याची आहे, CSC ID असेल तर होय करा, नसेल तर नाही करून पुढे भरू शकता। आणि मागील 6 महिन्यामध्ये केलेल्या B2C व्यवहारांची संख्या CSC वर तुम्ही केलेल्या ट्रान्झॅक्शनची संख्या तुम्हाला तिथं लिहायची आहे। जर CSC ID असेल तर CSC केंद्राचा संपूर्ण पत्ता लिहा, तालुका जिल्हा पिनकोड, CSC केंद्राचा लॅटिट्यूड अक्षांश रिसोर्स तुम्हाला टाकायचे आहे। CSC केंद्राच्या जागेचे स्वरूप भाड्याचे आहे का स्वतःचे ते तुम्हाला टाकायचे आणि किती जागा आहे चौरस फुटाची ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर मग पुढे CSC ID नसल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे, त्यामुळे संपूर्ण पत्ता भरून घ्यायचा आहे। अक्षांश रिकांश तुम्हाला नसेल तर त्याची जागा ती टाकून घ्यायच्या बघा। CSC ID नसल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे तुम्हाला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मग खाली पुढची माहिती आहे घोषणापत्र हे तुम्हाला द्यायचं आहे। स्वतः घोषणापत्र तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्या पद्धतीने ते भरून अर्जदाराची स्वाक्षरी वगैरे तुम्हाला करून आर्थिक क्षमता सोय घोषणापत्र सुद्धा इथे होका दिलेलं आहे। आपल्याला तुम्हाला पेन सुद्धा लिहायची गरज नाही, फक्त हे भरून तुम्हाला ते सादर करावे।
त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला याच्यामधील जर पाहिलं तर अर्ज क्रमांक असेल, दिनांक असेल, वेळ याच्यातलं कुठलंही काही टाकायचं नाहीये. परंतु त्याच्या खाली दिलेले जे काही सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र आहेत त्याचे सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला ते याच्यासोबत जोडायचे आहेत. आता की तुमचं जे काही संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत क्षेत्रातील संबंधित प्राधिकरणाचं ग्रामसेवक मुख्य अधिकारी किंवा स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचं जे काही तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र असेल, डोमासाईल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र आहे का त्यावरती टिक करायचं असेल तर टिक करा. टीसी प्रत असेल तर तुमची टिक करा. आधार कार्ड, पॅन कार्ड प्रत तुम्हाला टिक करायचं आहे. शैक्षणिक कागदपत्रामध्ये 12वी असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल, जे असेल तर त्यावरती टिक करा. MSc मध्ये तुमचं किंवा CCC असेल तर प्रमाणपत्र त्यावरती टिक करायचं आहे तुम्हाला. तुमचं बँकेचं स्टेटमेंट मागील 6 महिन्यांचं स्वतः म्हणजे सेल्फ अटेस्टेड असणं गरजेचं आहे. पोलीस कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र नसल्यास चारित्र्य प्रमाणपत्र सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालवायचं आहे त्या जागेच्या आतील व बाहेरील फोटो तुम्हाला हे GPS कॅमेरा, एक नोट कॅम असेल किंवा GPS कॅमेरा असेल या पद्धतीनं तुम्हाला ते काढून घ्यायचे आहेत. CSC प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला जोडायचं आहे, टिक मार्क करा. दिव्यांग असतील किंवा माजी सैनिक किंवा स्वयंसहायता गटाचे सदस्यत्वाचे प्रमाणपत्र किंवा स्थानिक उद्योजक जर असतील तर त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. घर पावती किंवा तुम्हाला जे काही तुम्ही ज्या ठिकाणी राहतात स्वतःची आहे का भाड्याची आहे, त्याचा आटा असेल काय असेल ते तुम्हाला तिथे द्यायचं आहे. भागात जे काही जागा असेल ती भाड्याची असल्यास भाडेकरार नोटरीसह तुम्हाला तिथे द्यायचं आहे. आणि जे काही बँक स्टेटमेंट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आपण दिलेलंच आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे द्यायचं आहे. आणि आर्थिक शाश्वतेच्या स्वघोषणामध्ये तुमच्याकडे जे काही 6 महिन्यासाठी तुम्हाला केंद्र चालवण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक शाश्वता तुमची आहे म्हणून ते स्वतः स्वघोषणापत्र एका पेजवरती लिहून तुम्ही देऊ शकता. CSC ऑपरेटर असेल किंवा महाई सेवा केंद्र किंवा बँकिंग प्रतिनिधी म्हणजे BC किंवा गव्हर्नन्स प्रकल्प शासकीय सेवा केंद्र कराराचा अनुभव असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. आणि तुमचा व्यवसाय कशा पद्धतीनं केला जाणार आहे सविस्तर तिथं आराखडा प्लॅन करून तुम्ही त्यावरती टिक मार्क करून तुम्हाला तो तिथे द्यायचा आहे. सायबर सुरक्षा यांचं ज्ञान असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. आणि इतर कागदपत्रामध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रा काय ऍक्टिव्हिटीज असतील त्याचे जर प्रमाणपत्र असतील तर ते तुम्हाला इथं द्यायचे आहेत. अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे, नाव लिहायचं आहे, राहणार कुठले, तालुका, जिल्हा जे काय असेल ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. आणि कार्यालयांची ही जी काही पोच पावती आहे हे तुम्हाला रिटर्न घ्यायची आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्ही अर्ज सादर केला हे त्यांना सुद्धा गणलं जाणार आहे. जागा केल्या ठिकाणी किती आहेत ती इथं पाहू शकताय की वॉर्डाचं नाव इकडे देण्यात आलेलं आहे, वॉर्डाचं नाव क्रमांक त्याचं देण्यात आलेलं आहे, कोण्या ठिकाणी आहे, किती जागा आहेत अशा पद्धतीने हे इथं संपूर्ण डिटेल्स मध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर पहा किंवा व्हिडिओ स्लो मोशन मध्ये चालू शकता किंवा डायरेक्टली छत्रपती संभाजीनगरच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही हे संपूर्ण पाहू शकता किंवा मला व्हॉट्सअप करा किंवा मला कमेंट करा. हे संपूर्ण तुम्हाला ह्या PDF ची लिंक किंवा संपूर्ण GR ची लिंकच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरची देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. अशा पद्धतीने हे पाहू शकता की संपूर्ण जिल्ह्याचे जे काय असतील ते संपूर्ण ह्याच्यामध्ये टोटल आपण जो काही 850 जागासाठी पाहिलेलं होतं ते 850 जागासाठीची संपूर्ण ही जाहिरात आहे. टोटल व्यवस्थित जाहिरात तुम्ही व्यवस्थित पहा. तालुका वाईज जाहिराती सुद्धा इथे देण्यात आलेल्या आहेत. पैठण असेल जे असेल ते संपूर्ण अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. लवकरात लवकर तुम्हाला हे अर्ज सादर करावायचे आहेत. नवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.